वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्या मालमत्तेमधल्या हक्काचं हक्क-सोड पत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा, क्लिष्ट आणि तेवढाच नाजूक विषय आहे. सर्वसाधारणतः कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्या कुटुंबातील जन्मणाऱ्या प्रत्येक अपत्याला त्या मालमत्तेमध्ये स्वतंत्र, अविभाजित, समान हक्क आणि हिस्सा असतो. पण कालांतराने काय होतं, की काही हिस्सेदारांना तो हक्क तसा रोजच्या वापरात काही कामाचा नसतो. मग बरेचदा असं ठरतं, की ज्याला त्या मालमत्तेची खरंच गरज आहे किंवा ज्याला त्या मालमत्तेचा रोज उपभोग घ्यायचा आहे, त्याच्याकडे त्या मालमत्तेचे सर्वाधिकार असावे, जेणेकरून तो सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळी कर्तव्य पूर्ण करू शकेल. मग अशा वेळेला ज्या लोकांना त्या जमिनीचा किंवा त्या मालमत्तेचा उपभोग नकोय किंवा गरज नाहीये, असे सहहिस्सेदार त्यांच्या त्यांच्या हक्काचं हक्क-सोड पत्र करतात. आणि हक्क-सोड पत्र एकदा झालं, की त्या सगळ्यांचे हक्क नष्ट होतात आणि ज्याच्या लाभात हक्क-सोड पत्र केलेलं आहे, तो त्या जमिनीचा किंवा मालमत्तेचा पूर्ण मालक होतो. म्हणजे वरवर पाहता हे सगळं अगदी छान गोड गुलाबी दिसतं. पण प्रत्यक्ष समाजामध्ये आम्ही जे बघतो, ते एवढं साधं, सोपं आणि सरळ नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसाधारणतः आपला मालमत्तेमधला हक्क सोडणं हेच मुळात कठीण आहे. आणि एक लक्षात घ्या, याचा गरजेशी तसा फार संबंध नाहीये. म्हणजे गरज आहे म्हणूनच हक्क ठेवला जातो, गरज नसेल तर हक्क सोडून दिला जातो, असं काही आपल्या समाजात आम्हाला दिसत नाही. म्हणजे हक्कसोड करणं किंवा हक्कसोड न करणं हे कायम तर्काधारित निर्णयावर घेतलेलं असतं, असंही नाही. मग हक्कसोड पत्र जर कोण करणारच नसेल, तर प्रश्नच मिटला. बरं, हक्कसोड पत्र करायचा निर्णय जेव्हा घेतला जातो, तेव्हा ते काम पक्कं करणं का गरजेचं असतं? कारण आज जी व्यक्ती हक्कसोड पत्र करते आहे, उद्या एखाद्या वेळेस तिचं किंवा तिच्या वारसांचं मत बदलू शकतं. मग तुम्ही जे हक्कसोड पत्र केलेलं आहे, ते जर सदोष असेल, अर्धवट असेल, कच्चं असेल, तर त्याचा फायदा किंवा गैरफायदा हक्कसोड पत्र करणारे आणि त्यांचे वारस उठवतात, हे आम्हाला अनेकदा दिसतं. म्हणून माझं प्रत्येकाला सांगणं असतं, की तुम्ही कोणतीही गोष्ट करायची एकदा ठरवली, की ती पक्की करा. सर्वसाधारणतः आपल्याकडे एक दोष काय आहे, की आपण फार जवळचा विचार करतो आणि फार संकुचित विचार करतो. पण जेव्हा हक्कसोड पत्र किंवा मालमत्ता हस्तांतरण किंवा मालमत्तेतले हक्क या संदर्भाने कोणता निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा आपण व्यापक आणि दूरवरचा विचार केला पाहिजे. म्हणजे दूरवरचं आणि माझं असं म्हणणं आहे, की किमान पुढच्या 50-100 वर्षाचा विचार तरी तुम्ही केला पाहिजे आणि त्या 50-100 वर्षात जे काही संभाव्य अडचणी आहेत, त्याला आत्ताच उतारा सापडतोय का? आणि सापडत असेल, तर तो लगेच वापरला पाहिजे. म्हणून हक्कसोड पत्र करताना काही लक्षात घेण्याच्या बाबी आपण थोडक्यात बघूया. ज्या आमच्या वकिलीच्या अनुभवावर आधारित आहेत, की ज्या लोकांनी चुका केल्या आणि त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम त्यांना भोगायला लागले. सगळ्यात पहिली चूक किंवा सगळ्यात पहिली काळजी घ्यायची, ती म्हणजे हक्कसोड पत्र हे फक्त आणि फक्त नोंदणीकृत कराराद्वारेच केलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे काय आहे, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी वारस नोंद करताना ना हरकत घेतात, त्या वारसांची नावं काढून टाकतात. काही ठिकाणी वारस नोंद एकदा झाली, की मग तोंडी अर्जानी किंवा अनोंदणीकृत कराराने किंवा नोटरी हक्क पत्राने सुद्धा नावं कमी होतात. दुर्दैवाने हा आपला जो एकंदर सगळा महसूल अभिलेखाचा कारभार आहे, तो प्रत्येक ठिकाणी समान नाहीये. स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गडबडी होतात किंवा केल्या जातात. मग होतं काय, तुमचं जर हक्क-सोडपत्र रीतसर नोंदणीकृत कराराद्वारे झालेलं नसेल, तर ते हक्क-सोडपत्र आणि त्या हक्क-सोडपत्राच्या अनुषंगाने झालेल्या सगळ्या गोष्टी आव्हानित करणं आणि रद्द करून घेणं हे तुलनेने सोपं असतं. म्हणून सगळ्यात पहिली खोंगाट मनाशी बांधा, की हक्क-सोडपत्र जेव्हा-केव्हा करायचं असेल, ज्या कुठल्या लोकांचं करायचं असेल, त्यांचं फक्त आणि फक्त नोंदणीकृत कराराद्वारेच हक्क-सोडपत्र करा. इतर कुठलाही शॉर्टकट त्याच्याकरता वापरू नका. तो पुढे जाऊन तुमच्या अंगाशी येऊ शकतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा आपण हक्कसोड पत्र करतो, तेव्हा हक्कसोड पत्र कोणाकोणाकडनं घ्यायचं? तर ज्याच्याकडे फक्त आजच हक्क आहे, तेवढ्यांपुरतं मर्यादित राहू नका. काही वर्षांनी ज्यांना हक्क प्राप्त होणार आहेत, त्या लोकांना सुद्धा त्या हक्कसोड पत्रामध्ये सामील करा. म्हणजे अगदी साध्या उदाहरणाने माझी कामाची पद्धत सांगायची झाली, तर समजा एक भाऊ आहे, त्याला 2 बहिणी आहेत आणि त्या 2 बहिणी त्या भावाच्या लाभात हक्कसोड पत्र करायला तयार आहेत.
त्या 2 बहिणी ज्या आहेत त्यांना समजा एक अपत्य आहे जे सज्ञान म्हणजे मेजर आहे. मग सर्वसाधारणतः लोक गडबड काय करतात, की भावाच्या लाभात हक्कसोड पत्रामध्ये फक्त बहिणींना घेतात. पण त्या बहिणींचा जो अविभाजित हक्क आणि हिस्सा आहे, त्यांना जेव्हा अपत्य प्राप्ती झाली, तेव्हा त्या अपत्याचा सुद्धा स्वतंत्र, समान आणि अविभाजित हक्क निर्माण झाला की नाही? मग आता समजा या बहिणींनी हक्कसोड पत्र दिलेलं आहे, पण ते त्यांच्या अपत्यांना मान्य नसेल आणि त्यांनी उद्या जाऊन जर त्याला आव्हानित केलं, तर त्यांचा हक्क किंवा हिस्सा त्यांना परत मिळू शकतो. परिणामी आपलं हक्कसोड पत्र कायदेशीर अडचणीत येऊ शकतं. म्हणून माझं म्हणणं असं, की जेव्हा हक्कसोड पत्र तुम्ही घेत असाल, तेव्हा हक्कसोड पत्र देणारा सहहिस्सेदार आणि त्याच्या वर्ग 1 वारसांमध्ये जेवढे-केवढे लोक असतील, मग त्यांची नावं महसूल अभिलेखामध्ये असोत किंवा नसोत, त्यांना त्या हक्कसोड पत्रामध्ये कुठल्यातरी प्रकारे मान्यता देणार म्हणून, हक्क सोडणार म्हणून काहीतरी रूपाने सामील करा. जेणेकरून एखाद्या करारामध्ये आपण सामील झाल्यावर त्याला आव्हानित देणं आणि रद्द करून घेणं हे अगदी अशक्य नसलं तरी तुलनेने कठीण असतं. ज्या करारात आपण सामीलच नाही, ज्याची आपल्याला माहितीच नाही असा कांगावा करायची सोय आहे, तो आव्हानित करून रद्द करून घेणं हे तुलनेने सोपं असतं. म्हणून जेव्हा हक्कसोड पत्र कराल, तेव्हा सहहिस्सेदार आणि त्याच्या सगळ्या वर्ग 1 वारसांना त्या हक्कसोड पत्रामध्ये शक्यतोवर घ्या. आता असं का केलं जात नाही? तर याची 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे कायद्याचं अज्ञान, की लोकांना बहुतांश लोकांना माहितीच नाहीये, की नक्की हक्क कोणाला असतो किंवा जन्मलेल्या प्रत्येक अपत्याला हक्क प्राप्ती होत असते. आणि दुसरा गैरसमज म्हणजे फक्त महसुली अभिलेखांवर ज्यांची नावं आहेत ना, त्यांच्याकडनंच आपण हक्कसोड पत्र घेतलं की काम संपलं. कारण महसूल अभिलेखावर जर नावच नसेल, तर हक्क कुठला? पण हा फार मोठा गैरसमज आहे. महसूल अभिलेखात नाव असणं किंवा नसणं याच्यावर कोणाच्याही मालकीवर काहीही फरक पडत नाही. म्हणून महसूल अभिलेखामध्ये नाव असो किंवा नसो, जर त्या व्यक्तीचा त्या मालमत्तेमध्ये संभाव्य हक्क असेल, हक्क निर्माण होणार असेल, झालेला असेल, तर हक्कसोड पत्रामध्ये त्या व्यक्तीला सामील करणं हे केव्हाही चांगलंच असतं. त्याच्यानंतर एक छोटीशी सुधारणा जी गेल्या काही वर्षात मी केली आहे, की जेव्हा तुम्ही मालमत्ता हस्तांतरित करणारे कागदपत्र करताना, म्हणजे मग ते हक्कसोड पत्र असेल, खरेदी खत असेल, तर बरेच वेळा काय होतं, की या कागदपत्रांचा महसूल दप्तरी अंमल देण्याकरता जी कारवाई आहे, त्याच्याकरता काही वेळेला सहकार्य केलं जात नाही किंवा त्याच्यामध्ये आडकाठी आणली जाते, म्हणजे फेरफार नोंद, सातबारा होणं वगैरे. मग अशा वेळेला आपण जर मालमत्ता हस्तांतरणाचा जो दस्त आहे, त्याच्याबरोबरच त्याच लोकांकडनं जर कुलमुखत्यार पत्र घेतलं, तर सातबारा किंवा महसूल दप्तर फिरवण्याकरता जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे, ती सगळी आपल्या सहीने होऊ शकेल. म्हणजे परत त्यांच्याकडे जाण्याची, त्यांच्या सहकार्याची आणि त्यांनी सहकार्य नाही केलं, तर परत महसूल अभिलेखातली आपली नावं नोंदवण्याकरता महसूल कार्यालयात खेटे मारायची किंवा महसूल न्यायालयात कोर्ट कचेरी करायची वेळ आपल्यावर येणार नाही. माझं एक असं म्हणणं असतं, की प्रश्न उद्भवला आणि तो सोडवला यात विशेष काहीच नाहीये. पण एखादा प्रश्न सतत उद्भवतोय हे तुमच्या नजरेस येत असेल, तर तो प्रश्न टाळण्याकडे आपण आपली हुशारी वापरली पाहिजे. म्हणून या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. एक म्हणजे कायम नोंदणीकृतच कराराद्वारे हक्क सोड करा. दुसरं म्हणजे महसूल अभिलेखावर नाव असो नसो, जर त्या व्यक्तीचा मालमत्तेमध्ये हक्क असेल किंवा निघणार असेल, तर हक्कसोड पत्रामध्ये त्याला कुठल्यातरी स्वरूपात सामील करा. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हक्कसोड पत्राबरोबर कुलमुखत्यार पत्र घेऊन ठेवा. म्हणजे हक्कसोड पत्राबरोबरची पुढची कारवाई तुम्हाला तुमच्या सहीने करता येईल. परत कोणाकडे जायची आपल्यावर वेळ येणार नाही. हा विषय आपल्याला कसा वाटला? हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.